नमस्कार। आज आपल्या गॅरेजमध्ये यामा कंपनीची यामा FZ वर्जन 3 हे मॉडेल शॉक ऑइलचे लीक असल्यामुळे आपल्याकडे ऑइलसील रिप्लेसमेंटसाठी आज आपल्या गॅरेजमध्ये आलेले आहे। आपण पाहू शकता गाडीचे राईट साईडचे शॉक ऑइलचे लीक आहे। अशा प्रकारे ऑइलसील लीक असल्यामुळे ऑइल बाहेर पडलेले आहे। अशा प्रकारे ऑइलसील बदलण्यासाठी आपण सर्वप्रथम गाडीचे फ्रंट व्हील खोलून घेऊया। फ्रंट व्हील खोलण्यासाठी आपण गाडीचा व्हील एक्सेल खोलून घेऊया। व्हील एक्सेल खोलल्यानंतर अशा प्रकारे आपण गाडीची व्हील बाहेर काढूया। अशा प्रकारे व्हील काढून घेऊया। व्हील काढल्यानंतर आपण शॉक पाईप खोलण्यासाठी प्रथमतः फ्रंट फेंडर खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण गाडीचे पुढील मार्गाड खोलून घेऊया। यानंतर आपण डिस्क कॅलिपर खोलून घेऊया। अशा प्रकारे आपण डिस्क कॅलिपरचे नट खोलून घेऊया। डिस्क कॅलिपर खोलल्यानंतर आपण फ्रंट मार्गाड अशा प्रकारे काढून घेऊया। फ्रंट फेंडर काढल्यानंतर आपल्याला फोर पाईप खोलण्यासाठी आपण वरील बाजू असलेला हा नट खोलून घेऊया। यानंतर आपण यामाचे जुनियर शॉक ऑइलसील वापरूया। त्यानंतर आपले शॉक ऑइलसील फिट झालेले आहे। आपण पाहू शकता शॉक ऑइलसील फिट केल्यानंतर अशा प्रकारे आपण शॉक पाईप फिट केलेला आहे। यानंतर आपली गाडी रेडी झालेली आहे। तुमच्याही यामा बाईकला कोणताही प्रॉब्लेम असेल तर आजच भेट द्या रविराज ऑटोमोबाईल यांचे बाईक गॅरेजवाला 92 73 16 31 34 अहिल्यानगर। धन्यवाद।